नमस्कार मित्रांनो, आम्ही आहे ना गणपती बघायला जाणार होतो. जायचं म्हटलं आणि कधी विसर्जनाचा दिवस आला माहितीच नाही. पप्पा म्हणाले जायचं पण कधी आलेच नाही. मग आम्हीच ठरवलं जायचं. चला तर मग जाऊया. सो इथे आहे गणपती आहे संकेत मामाचा. हा आहे संकेत नावाचा गणपती आणि ह्याच्या हातामध्ये आहे तलवार. सो नमस्कार करूया आपण. काय होय आमचं सेम कापड घेतलं घाला. इथे मस्तपैकी साखरपुटाने मिळाले. सो आता आम्ही अस्मी दीदीच्या घरी गणपती बघायला आलेले आहोत. सॉरी अस्मी. सो अस्मीकडे आहे असा गणपती. बाळ गणेश. सो हा आहे अंगद दादाचा गणपती आहे. वाव. अंगद दादा नाही, सॉरी अंगद. सो आम्हाला प्रसाद म्हणून आता पंचामृत मिळाले आणि देवांशला माझ्या भावाला दूध आवडत नाही. लहानपणी भरपूर प्यायचा पण आता नाही पीत. तर आता आम्ही पुढे गणपती बघायला जातोय, तो म्हणजे अवधूत मामाचा गणपती. इथे आहे अवधूत मामाचा गणपती आणि आगमनाचे जे व्हिडिओ आहेत ते अवधूत मामानेच केलेले आहेत. माझ्या वाव किती सुंदर आहे गणपती. डेकोरेशन पण त्यानेच केलेले आहे. आम्हाला इथे साखरपुड्याने मिळाले. तर तो आमच्या गणपतीकडे म्हणजेच शिरगावकरांचा राजा. सो इथे आहे आमचा गणपती. कृष्णाईचा गणपती म्हणजेच शिरगावकरांचा राजा. आणि इथे आपल्याला प्रसादासाठी भरपूर मोदक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक. आता आम्ही गणपती बघायला जातोय. पुढे आमच्या गणपतीमध्ये भरपूर प्रसाद होता. आता आम्ही देवळात होतो. देवळामध्ये तुम्हाला गणपतीही मिळेल आणि गौरीही मिळेल. आमची लोकरेवाडीची गवर एकच असते. तर चला मी तुम्हाला दाखवते. माझी आजी ही गवर सजवते. हा आहे गणपती आणि ही आहे गवर. गवर कालच सजवलेली आहे आणि गौरीला माझ्या मम्मीने कालच पुजले आहे. आणि इथे आहेत दत्तगुरु. आता आम्ही जातोय छायातूकडे. माहित नाही पण छायातूचा दरवाजा बंद आहे म्हणून आम्ही दुसरे गणपती बघायला आता जात आहोत. तर आता आम्ही जात आहोत जिथे रॅबिट होता तिथे आता आम्ही जात आहोत. आता स्पीकर सुरू आहे त्यामुळे माझा आवाज थोडा कमी येईल. इथे पण एक गणपती आहे. ओ चला तर इथे गणपती आहे. इथे आधी रॅबिट असायचे म्हणून आम्ही इथे जास्तीत जास्त करून
जायचो. तर आता आम्ही गणपती बघायला जातोय आतमध्ये. चला. हा उंदरावर आहे गणपती. आधी आमचा उंदरावरच होता गणपती. तर आता आम्ही ज्या गणपतीकडे जातोय तो गणपती आहे माऊलीचा. माऊलीचा गणपती आहे. गोल्ड फिश वर आहे. वाव. सो इथेही एक गणपती आहे. हा पण गणपती फिश वर आहे. गोल्ड फिश. येस. आता ही आहे माझ्या मम्माच्या माहेरची गवर. आता आम्ही गौरीकडे चाललोय. ओ माय गॉड. आमच्या इथे ना खूप चावरे कुत्रे असतात त्यामुळे ते आमच्या मागे लागतात. आणि आताही एक लागलाच होता पण वाचलो आम्ही. इथेही एक गवर आहे आणि ती ही आहे. म्हणजेच माझ्या मम्माच्या माहेरचा गणपती बघायला. चला. इथे पण एक गणपती आहे. मी विसरलेच होते. तर त्या गणपतीचे आपण दर्शन घेऊया. हा आमच्या इथे सर्व सुंदर असं झरा येतो आणि तो असं तिथे जातो. आणि हा जो झरा आहे ना तो जमिनीतून आहे बघा. इथून येतोय परत इथून पाणी येतं. ते छोटे छोटे ओले तिथून पाणी येतं. आणि आता आम्ही आलोय मैत्रेयाच्या घरी. मैत्रेयाच्या घरी हा आहे गणपती आणि हा मैत्रेयाचा आणि गार्गीचा गणपती आहे. सो आता मी जो गणपती दाखवला ते तो माझ्या मम्माच्या माहेरचा गणपती आहे. हा आहे 12 जणांचा गणपती आणि तो माझा पण गणपती आहे. आता आम्ही जातोय स्वरा दीदी. सॉरी ओके स्वराचा गणपती बघायला. ती पण माझ्याच वयाची आहे. फक्त महिन्यांनी जरा मोठी आहे आणि ती पण माझी बहीणच आहे. आम्ही आता स्वरा दीदीकडे गणपती बघायला जातोय. सो इथे आहे स्वराचा गणपती. हा आहे गणपती. हा आहे पूर्वा दीदीचा गणपती. गणपती आहे. आणि हा डेकोरेट किल्ल्यांनी म्हणजे एक असं मंदिरासारखं काय मला माहित नाही पण मस्त आहे गणपती. अष्टविनायकचा सीन बनवलाय. मस्त आहे. इथे आम्ही आता आरोही आणि स्वर्णाचा गणपती बघायला आलेलो आहोत. आणि हा आहे आरोही आणि स्वर्णाचा गणपती. हाय स्वर्ण. इथे पण एक गणपती आहे आणि मला म्हणते हनुमान आहे. जर बघूया तरी. हा इथे एक गणपती आहे आणि हनुमानही आहे. बघू शकता. इथेही गणपती आहे आणि एकदम क्यूट आहे गणपती. इथे आहे ऋतुवाचा गणपती. इथे आहे
इथे आहे अगंती दिदीचा गणपती बाप्पा. इथे सगळे गणपती मी तुम्हाला दाखवलेले आहेत. लोकरेवाडी आणि श्रीकृष्णनगरवाडीवरले सगळे गणपती मी तुम्हाला दाखवलेले आहेत. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला तर विसरूच नका. बेल आयकॉन घंटी. माझा भाऊ बरोबरच बोलतोय आणि ते तुम्हाला करायलाच पाहिजे. सोबत कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कशी आवडली. आणि हां, लाईक करायला विसरलात तर मात्र बघा. बाय.